ठिकाणी सर्जा बैल आहे, पैलवानांशी बोलणार ते स्वतः त्या ठिकाणी येणार आहे. मोहिल धुमाळांचा बकासूर त्यांच्याशी बोलणार आलं ते येणार आहे. गोडचा सर्जा प्रधान नानांशी बोलणार ते येणार. राहुल पाटलांशी बोलणार मथुर असे जेवढे नामांकित बैल असतील, गुरुनाथ दादा आहे त्यांच्याशी बोलणार आलं त्यांचा बैल त्या ठिकाणी येणार 10 नंबर. हे सगळे जेवढे नामांकित बैल आहे हे सर्व मागच्या वर्षी माझ्या या युवा हिंदकेसरीच्या मैदानावर पळताना आपण बघितलेले. याही वर्षी आता लखन सारखा जो मागच्या वर्षी आपल्या मैदानावर त्या ठिकाणी यावर्षी फॉर्च्युनरचा मानकरी त्या ठिकाणी ठरलेला आहे. सगळे नामांकित बैल त्या ठिकाणी आपल्या मैदानावर पळताना आपल्या सगळ्यांना दिसतात. आवर्जून सांगायलाच आवडेल की आपला समालोचक मोरे सरकार त्यांच्याशी बोलणार ते येणार आहे. यूट्यूबला P3चं चॅनल आहे ते त्या ठिकाणी करणारे. झेंडापंच आपले दानवडे बापू ज्यांनी आखाईका त्यांची पूर्ण या क्षेत्रामध्ये वाहून दिली, ते माझे मार्ग विलासदादा देशमुख पैलवान जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव आहे ते देखील स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. असे सगळे नामांकित लोक त्या ठिकाणी येणार आहे. राज्यातून मंत्रिमंडळातले बरेच मंत्री या कार्यक्रमाला येणार आहे. जिल्ह्यातले खासदार आणि आमदार त्या ठिकाणी येणार आहे. मित्रांनो, उत्तर सर्वात मोठं 3 फेऱ्याचं मैदान होणार आहे नाशिक भागात. सो आपण अपडेट देणार आहोत आणि आपल्यासमोर दादा आहेत. दादा, सर्वप्रथम आपलं ओळख करून द्या. नमस्कार, मी गणेश बनकर, पिंपळगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं 3 फेऱ्यांचं मैदान आपण मागच्या वर्षीही घेतलं. यावर्षी पर्व 2 युवा हिंदकेसरी या नावाने आपण चालू केलेलं आहे. मागच्या वर्षी 468 गाडा मालकांनी त्याची नोंद केली होती. यावर्षी 600-700 गाडा मालक त्याच्यामध्ये येतील. मी मुंबई आणि परिसरातील पंचक्रोशीतील सर्व गाडा मालक, चालक, बैलगाडा प्रेमींना विनंती करेल की आपण मोठ्या संख्येने उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आपण येऊन आपला सहभाग नोंदवावा. काय आकर्षण असणार आहे या 22 कोणते 22 मे मध्ये काय आकर्षण खास असणार आहे बैलगाडा मालकांसाठी? बैलगाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये तसा हा खेळ बघितला तर मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा खेळ रुजलेला आहे. आमच्याकडे तसं टांगा म्हणजे घोडा आणि बैल याची त्या ठिकाणी शर्यत होत असते, पण कुठंतरी आपल्या शेतकऱ्याचा खेळ रुजला पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी 2 बैल जर चांगले पळत असले त्याची आर्थिक उलाढाल होण्याच्या दृष्टिकोनातून हा खेळ तिथं रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. याच्यामध्ये आपण पहिलं बक्षीस 2,11,555 रुपये ठेवलेले आहे. त्याचं 1.5 लाख, 1.25 लाख वगैरे असे करत 7 बक्षीसं त्या ठिकाणी ठेवलेली. क्वार्टर फायनल आपण तिथे ठेवलेली आहे. 51,000 पासून खाली क्वार्टर फायनल आहे. मेगा फायनल त्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत. प्रत्येक गाडा मालकाला ज्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आता प्रत्येकाला एक सन्मान चिन्ह आपण त्या ठिकाणी देणार आहोत. असं चांगल्या प्रकारचं एकदम भव्य दिव्य आणि एक चांगल्या प्रकारचं मैदान ओपनचं आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. काय अटी नियमी काय असेल त्या मैदानात? अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने ज्या काही अटी आणि शर्ती आपल्याला लागू केलेल्या त्या सगळ्या अटी आणि शर्तींना अधीन राहून आपण हे मैदान या ठिकाणी संपन्न करतोय. आणि कमीत कमी किती गाडा मालकांचे जे मेन नामांकित बैल बघा, ज्या मैदानात नामांकित बैलांची हजेरी असते ना त्या मैदानात प्रेक्षक आणि बैल बघा आता इथं आलेलं माझ्या मागे त्या ठिकाणी सर्जा बैल आहे, पैलवानांशी बोलणार ते स्वतः त्या ठिकाणी येणार आहे. मोहिल धुमाळांचा बकासूर त्यांच्याशी बोलणार आलं ते येणार आहे. गोडचा सर्जा प्रधान नानांशी बोलणार ते येणार. राहुल पाटलांशी बोलणार मथुर असे जेवढे नामांकित बैल असतील, गुरुनाथ दादा आहे त्यांच्याशी बोलणार आलं त्यांचा बैल त्या ठिकाणी येणार 10 नंबर. हे सगळे जेवढे नामांकित बैल आहे हे सर्व मागच्या वर्षी माझ्या या युवा हिंदकेसरीच्या मैदानावर पळताना आपण बघितलेले. याही वर्षी आता लखन सारखा जो मागच्या वर्षी आपल्या मैदानावर त्या ठिकाणी यावर्षी फॉर्च्युनरचा मानकरी त्या ठिकाणी ठरलेला आहे. सगळे नामांकित बैल त्या ठिकाणी आपल्या मैदानावर पळताना आपल्या सगळ्यांना दिसणार आहेत. दादा, मैदान घेण्यामागचा उद्देश काय असतो आपला? मैदान घेण्यामागचा फार काही उद्देश नाही, पण माझ्या तळागाळातील शेतकऱ्यांचा हा खेळ आहे. जसं आपण बघितलं होतं की महिलांसाठी उपक्रम होत्या, युवकांसाठी क्रिकेटची स्पर्धा असेल, व्हॉलीबॉल असेल, टेनिस असेल घेतात. महिलांसाठी होम मिनिस्टर वगैरे अशा काही स्पर्धा असतात. खो खो असेल ते जाऊबाई जोरात अशा काही स्पर्धा असतात. पण माझ्या शेतकऱ्यांचा रांगडा खेळ कोणी घ्यायला त्या ठिकाणी तयार नव्हतं. माझ्या तरुण आणि माझ्या सगळ्या तालुक्यातील तरुण सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मी एक ठरवलं की आपण या शेतकऱ्यांच्यासाठी हा महादेवाच्या नंदीचा खेळ हा आपल्या परिसरामध्ये झाला पाहिजे, हा रुजला पाहिजे.
या उदार्थ हेतूने मी तो खेळ त्या ठिकाणी चालू केलेला आहे. 100%. कारण का जसं क्रिकेटपेक्षा आज बैलगाडा क्षेत्र पुढे जाताना दिसतोय आणि नक्कीच हे सर्व महादेवाचे नंदी आणि तुम्ही जेवढ्यांची नाव घेतली त्यांनी जर हजेरी लावली आणि ते येणारच तुमच्या 100% शब्दावरती, येणार. तर हा मैदान मला वाटतं भूतो ना भविष्य असा मैदान भरताना दिसेल. काय म्हणाल? मागच्या वर्षी लोकांची उपस्थिती त्या ठिकाणी होती. मागच्या वर्षी थोडासा पावसाचा अडचण झाली होती. माझं मैदान 12:30 वाजता चालू झालं होतं, तरी देखील 467 मला 100 बैलगाडा मालकांची नोंद त्या ठिकाणी करताना आली. यावर्षी मी खात्रीने आपल्याला सांगतो की 600 ते 700 बैलगाडा मालक त्या ठिकाणी सहभागी होतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा महादेवाच्या नंदीचा खेळ होणार. 22 मेला होणारा हा मैदान आहे. नोंदणी कधीपासून सुरू होणार आहे आणि कधीपर्यंत नोंदणी असणार आहे? 15 मे पासून आपण साधारणतः याची नोंदणी चालू करू. 21 मेला 5 वाजेपर्यंत याची नोंदणीचा शेवट कारण त्याच्या पुढे लॉट्स पाडणार सगळ्या गोष्टी असतील. त्या दृष्टिकोनातनं आपला प्रयत्न असेल. याच्यामध्ये आवर्जून सांगायलाच आवडेल की आपला समालोचक मोरे सरकार त्यांच्याशी बोलणार ते येणार आहे. यूट्यूबला P3चं चॅनल आहे ते त्या ठिकाणी करणारे. झेंडापंच आपले दानवडे बापू ज्यांनी आखाईका त्यांची पूर्ण या क्षेत्रामध्ये वाहून दिली, ते माझे मार्ग विलासदादा देशमुख पैलवान जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव आहे, ते देखील स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. असे सगळे नामांकित लोक त्या ठिकाणी येणार आहे. राज्यातून मंत्रिमंडळातले बरेच मंत्री या कार्यक्रमाला येणार आहे. जिल्ह्यातले खासदार आणि आमदार त्या ठिकाणी येणार आहे. मला तरी वाटलं सर्व महाराष्ट्रात त्याचे हिरे टिपलेले आहेत तुम्ही. जसे बैलगाडा मालक, जसं महाराष्ट्राचे बुलंद आवाज सुनील मोरे, जसे झेंडापंच धनावडे बापू. मला वाटतं ना तिथे उभं राहायला जागा नसेल असं तुम्ही नियोजन केलेलं आहे. 100%. आणि धन्यवाद दादा. आणि नक्कीच या व्हिडिओमार्फत लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल की मोठं एक मैदान आणि मोठं एक शेतकऱ्याचा खेळ हा टिकावा आणि पुढे राहावा आणि ह्यासाठी तुम्ही हे मैदान घेता आणि नक्कीच या मैदानासाठी भरपूर गाडा मालक हजेरी लावतील हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.